श्रोतनो, आज आम्ही मार्कृस शुभवर्तमान ह्याच्या 13व्या अध्यायाच्या उरलेल्या काही वचनांवर विचार करणार आहोत. 28 ते 30 वचने सांगतात. मार्कृस शुभवर्तमान 13वा अध्याय 28 ते 30 वचने. आता अंजिराच्या झाडाचा दाखला घ्या, त्याची डहाळी कोमल झाली आणि तिला पाणी फुटू लागली, म्हणजे उन्हाळा जवळच आला आहे हे तुम्हाला कळते. त्याप्रमाणेच ह्या गोष्टी घडत असलेल्या तुम्हाला दिसतील, तेव्हा तो जवळ अगदी दाराशी येऊन ठेपला आहे असे समजा. मी तुम्हास खात्रीपूर्वक सांगतो की हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. श्रोत्यानो, अंजिराचे झाड इस्रायल राष्ट्राला दर्शविते आणि ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे की ही जी पिढी आहे, अर्थात इस्रायली लोक जे आहेत, ते ह्या पृथ्वीवरून समाप्त होणार नाहीत, परंतु त्यांना सुरक्षित ठेवण्यात येईल. आणि पुन्हा तो म्हणतो की हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही, अर्थात ह्या सर्व गोष्टी समाप्त होईपर्यंत इस्रायली पिढी नाहीशी होणार नाही. नंतर 31वे वचन बघा. आकाश व पृथ्वी ही नष्ट होतील, परंतु माझी वचने नष्ट होणार नाहीत. होय श्रोतानो, परमेश्वराचं जे वचन आहे ते सदा सर्व काळ एकसारखं आहे. ते कधीच टळत नाही किंवा नष्ट होत नाही. परमेश्वर आपल्या वचनामध्ये कायम आहे. नंतर 32 ते 37 वचने सांगतात. आणखी त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी कोणाला ठाऊक नाही, स्वर्गातील देवदूतासही नाही, पुत्रालाही नाही, केवळ पित्याला ठाऊक आहे. सावध असा, जागृत रहा, कारण तो समय केव्हा येईल हे तुम्हाला ठाऊक नाही. प्रवासाला जात असलेल्या कोणा एका माणसाने आपले घर सोडतेवेळी आपल्या नोकरांना अधिकार देऊन ज्याचे त्याला काम नेमून द्यावे व द्वारपाळात जागृत राहण्याची आज्ञा करावी, तसे हे आहे. म्हणून जागृत रहा, कारण घरधनी केव्हा येईल, संध्याकाळी, मध्यरात्रीस, कोंबडा आरवण्याच्या वेळी किंवा सकाळी, हे तुम्हाला माहिती नाही. नाहीतर अकस्मात येऊन तो तुम्हाला झोपा काढीत असलेले पाहिल. जे मी तुम्हाला सांगतो तेच सर्वांना सांगतो, जागृत रहा. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी मार्क प्रभू येशू ख्रिस्ताला सेवकाच्या रूपात प्रदर्शित करतो आणि त्याचा स्वामी काय करतो ते सेवकाला कधीच ठाऊक नसते. आणि म्हणून ह्या ठिकाणी आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचे मानवीपण फार स्पष्टपणे दिसते. प्रभू येशू ख्रिस्त जरी परमेश्वर होता, परंतु जेव्हा त्याने मानवी रूप धारण केले तेव्हा तो खरोखर पूर्ण रूपाने मानव होता. आणि ह्या ठिकाणी मार्क आम्हाला सांगतो की त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी कोणाला ठाऊक नाही, पुत्रालाही नाही, फक्त पित्याला ठाऊक आहे. श्रोत्यानो, आज आम्हाला जागृत राहण्याविषयी सांगण्यात आलेले आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या लोकांना वर उचलून घेण्याकरिता केव्हा येईल हे आम्हाला माहिती नाही. परंतु जेव्हा तो न्यायाधीशाच्या रूपात येईल तेव्हा तो आपल्या स्वर्गदूतांसोबत येईल. आणि ह्या सर्व घटनांसाठी मानवाला जागृत राहण्यासाठी सांगण्यात आलेले आहे. आम्हाला जागृत राहायचे आहे, अर्थात आत्मिक रूपाने. ह्याचा अर्थ असा नाही की आम्ही मुळीच झोपू नये. शारीरिक रूपाने आम्ही झोपू शकतो, परंतु आत्मिक रूपाने आम्हाला जागृत राहायचे आहे. आता आम्ही मार्कृस शुभवर्तमानाच्या सगळ्यात मोठ्या अध्यायात येत आहोत, ज्यात 72 वचने आहेत. आता निश्चितपणे आम्ही अशा अध्यायात आहोत श्रोत्यानो, ज्यामध्ये आम्हाला कृती दिसते. तरी सुद्धा येशू आता कृती करणारा म्हणून आमच्या समोर नाही. शत्रू व मित्र ह्या दोहोंमुळे त्याला बरीच कृती करावी लागली. आता वेळ आलेली आहे की त्याने स्वतःला सोपवून द्यावे. त्याची ह्या पृथ्वीवरची सेवा भविष्यवाणीच्या पूर्तीमध्ये समाप्त झाली आहे. यशायाचे पुस्तक 53 अध्याय 7 वचन. वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातणाऱ्यांपुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला, त्याने आपले तोंड उघडिले नाही. ह्या ठिकाणी श्रोतांनो, तो आता स्वतःला मानवाच्या हातात सोपवित आहे. मरियम त्याला तेलाभ्यंग करते, यहुदा त्याचा विश्वासघात करतो, पेत्र त्याचा नकार करतो व महासभेचे लोक त्याला अटक करतात. तो स्वतःला पूर्णपणे पित्याच्या इच्छेवर सोपवतो. जेव्हा श्रोतांना आम्ही वधस्तंभाच्या छायेत येतो तेव्हा आमच्या आदराने भरलेल्या हृदयाला जाणीव होते की आम्ही पवित्र भूमीवर आहोत. अशा काही खोल गहन गोष्टी आहेत ज्याचा आम्हाला ठाव नाही. अशी काही उंची आहे जी मोजल्या गेली नाही. ह्यावेळी त्याची जी कृती आहे
त्यात असह्य वेदना व दुःख आहे. त्याची वेळ आली आहे. त्याने काना येथील विवाह प्रसंगी आपल्या आईला म्हटले होते की माझी वेळ अद्याप आली नाही, परंतु ती वेळ आता आलेली आहे. ह्या अध्यायात व पुढच्या अध्यायात स्वर्ग नरक ह्या दोहोंमध्ये एक विक्षिप्त करार होत आहे. अंधकार व प्रकाश एकाच दिशेने जाताना दिसतात. नीतिमत्व व पाप दोन्ही वधस्तंभाकडे जात आहेत आणि परमेश्वर व सैतान ह्या दोघांनी येशू वधस्तंभावर खेळला जाईल हे निश्चित केले आहे आणि एक एक निर्णय वधस्तंभाच्या जवळ आणि जवळ येत आहे. पहिल्या 2 वचनांमध्ये मुख्य याजक व शास्त्री येशूला मारण्याचा कट करतात. 3 ते 9 वचनांमध्ये बेथानी येथील मरिया येशूच्या डोक्यावर तेल ओतते. 10 आणि 11 वचनांमध्ये यहुदा येशूचा विश्वासघात करण्याची योजना करतो. 12 ते 25 वचनांमध्ये येशू शेवटल्या भोजनाची तयारी करतो आणि शेवटले प्रभू भोजन आम्हाला पाहायला मिळते. नंतर 26 ते 31 वचनांमध्ये पेत्र आपल्या निष्ठेची प्रतिज्ञा करतो. नंतर आम्हाला 32 ते 42 वचनांमध्ये गेत्सेमने बागेमध्ये येशू प्रार्थना करताना आढळतो. 43 ते 52 वचनांमध्ये येशूला अटक करण्यात आलेली आम्हाला दिसते. नंतर 53 ते 65 वचनांमध्ये मुख्य याजकासमोर प्रभू येशूची चौकशी करण्यात येते आणि 66 ते 72 वचनांमध्ये पेत्र येशूला नाकारतो. आता श्रोत्यानो, पहिली 2 वचने वाचूया. 14वा अध्याय पहिली 2 वचने सांगतात, वल्हांडण व बेखमीर भाकरी ह्यांच्या सणाला अजून 2 दिवसांचा अवकाश होता आणि त्याला कपटाने कसे धरावे व जिवे मारावे हे मुख्य याजक व शास्त्री पाहत होते, कारण ते म्हणत होते, आपण हे सणात करू नये, केले तर कदाचित लोकात दंगल होईल. वल्हांडण सण पहिल्या महिन्याच्या 14व्या दिवशी पाळण्यात येत असे, जो यहुदी लोकांचा निसान महिना असे, जसा आमचा एप्रिल महिना. लेवीचे पुस्तक 23वा अध्याय 5वे वचन सांगते, पहिल्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी परमेश्वराचा वल्हांडण सण येतो. मग बेखमीर भाकरीचा सण त्याच महिन्याच्या 15व्या दिवशी येत असे व 7 दिवसपर्यंत चालत असे. लेवीचे पुस्तक 23वा अध्याय 6वे वचन त्याविषयी आम्हाला सांगतं की त्याच महिन्याच्या 15व्या दिवशी परमेश्वरा प्रित्यर्थ बेखमीर भाकरीचा सण सुरू होतो. त्यात तुम्ही 7 दिवस बेखमीर भाकर खावी. मला वाटतं श्रोत्यांनो, ह्या 11 पुढाऱ्यांचा हा बेत होता की वल्हांडणाचा हा सण संपल्यानंतर येशूला अटक करावी. सर्व लोक निघून जातील, मग त्याला आम्ही मारावे. सणाच्या दिवशी असे न करण्याचा त्यांनी निश्चय केला होता. अर्थात वल्हांडणाच्या सणामध्ये त्या दिवसात जर ते येशूला पकडतील तर लोकांमध्ये दंगा होईल अशी त्यांना भीती वाटत होती. येरुशलेममध्ये सणानिमित्ताने खूप लोक आलेले होते व लोक येशूला फार आदरपूर्ण दृष्टीने पाहत असत. साधारण लोक फार आनंदाने त्याची शिकवण ऐकत असत. त्याने त्यांना भोजन दिले होते, त्यांना बरे केले होते, चांगली शिकवण दिली होती. 3रं वचन आम्हाला सांगतं, तो बेथानी येथे कुष्ठरोगी शिमोन ह्याच्या घरी जेवायला बसला असता कोणी स्त्री जटामासीच्या फार मौल्यवान सुगंधी तेलाने भरलेली अलाबास्त्र कुपी घेऊन आली. तिने ती कुपी फोडून त्याच्या मस्तकावर ओतिली. श्रोत्यानो, येथे एक फार सुंदर गोष्ट आहे. योहानाच्या शुभवर्तमानात ह्या घटनेला वल्हांडणाच्या 6 दिवस आधी ठेवण्यात आले आहे. योहान शुभवर्तमान 12वा अध्याय 1 वचन बघा. योहान शुभवर्तमान 12वा अध्याय आणि 1 वचन. मग येशू वल्हांडणाच्या पूर्वी 6 दिवस बेथानीस आला. ज्या लाजराला येशूने मेलेल्यातून उठविले होते तो तेथे होता. नंतर काय मत्तै व मार्कने ह्या घटनेला वल्हांडणापूर्वी ठेवून चूक केली? नाही. आम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की नाही मत्तै नाही मार्क कालक्रमानुसार हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांचा उद्देश आहे की यहुदाच्या त्या विश्वासघाताच्या भयंकर कृत्यापूर्वी ही सुंदर घटना ठेवण्यात यावी. ते प्रकाश व अंधकार ह्यामधील अंतर, विरोध चित्रित करीत आहेत, म्हणून अशा प्रकारे त्यांनी ह्याला एकत्रित आणलेले आहे. मत्तै मार्क कालक्रमानुसार येशूचे चरित्र सांगण्याचा प्रयत्न करीत नाहीत. शत्रू व मित्र दोन्हीही वधस्तंभाकडे वाटचाल करीत आहेत, पण वेगवेगळ्या मार्गांनी. बेथानी येथील मरिया प्रकाश व प्रेम ह्या मार्गाने वधस्तंभाकडे येत आहे. यहुदा
दुष्ट व वाईट उद्देशाने भरलेला आहे. मार्कमध्ये तर श्रोत्यानो ह्या स्त्रीचे नाव दिलेले नाही, पण योहान आम्हाला सांगतो की ती स्त्री मरिया होती, जी मार्था व लाजर ह्यांची बहीण होती. योहान कृष्णवर्तमान 12 ते 3 वचन बघा. तेव्हा मरियेने अर्धा शेर शुद्ध जटामासेचे मौल्यवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या चरणास लावले आणि आपल्या केसांनी त्याचे चरण पुसले. तेव्हा त्या सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले. पुढे 4 आणि 5 वचन आम्हाला सांगतं, तेव्हा कित्येक जण आपसात चढफडून म्हणाले, ह्या सुगंधी तेलाची अशी नासाडी कशासाठी केली? कारण हे सुगंधित तेल 300 पेक्षा अधिक रुपयास विकून ते गोर गरिबास देता आले असते, अशी ते तिच्याविषयी कुरकुर करीत होते. योहान आम्हाला हे सुद्धा सांगतो की असे म्हणणारा यहुदा होता, ज्याने असे म्हटले व दुसऱ्यांनी पण त्यात भाग घेतला. खरेचे कारण होते ते म्हणजे त्याला गरिबास दान देण्याच्या धर्मार्थ कार्याच्या सल्ल्याद्वारे झाकण्यात आले. यहुदा तर स्वतःच्या स्वार्थासाठी ते प्राप्त करू इच्छित होता. आज सुद्धा श्रोत्यांनो, लोक ख्रिस्ती कार्यामध्ये अशा प्रकारे करण्याचा प्रयत्न करतात. जर त्यांनी यहुदाला ते पैसे गरिबाच्या कल्याणासाठी दिले असते, तर आपणाला काय वाटतं, ते पैसे कुठे गेले असते? 6 आणि 7 वचने बघा. परंतु येशू म्हणाला, हिच्या वाटेत जाऊ नका, हिला त्रास का देता? हिने माझ्यासाठी एक सत्कृत्य केले आहे. गोरगरीब नेहमीच तुमच्याबरोबर असतात व पाहिजे तेव्हा तुम्हाला त्यांचे बरे करीता येते, परंतु मी तुम्हाबरोबर नेहमीच आहे असे नाही. जर ते प्रामाणिक असते तर गरिबांना मदत करण्याची त्यांच्याजवळ बरीच संधी होती, पण ते ती मदत कधी करू शकत होते. गरीब लोकांचा ह्या दिवसात खूप भरमार आहे व ह्या युगाची ती एक खास गोष्ट आहे. येशू येऊपर्यंत ह्या गरिबीचे निर्मूलन होऊ शकणार नाही. जगात श्रोत्यांनो अनेक अशा चुकीच्या गोष्टी आहेत, ज्यांना प्रथम आम्ही ठीक करायला हवे. 8 आणि 9 वचने बघा. हिला जे काही करिता आले ते हिने केले आहे. हिने उत्तर कार्यासाठी माझ्या शरीराला अगोदरच सुगंधद्रव्य लाविले आहे. मी तुम्हाला खचित सांगतो की सर्व जगात जेथे जेथे सुवार्तेची घोषणा करण्यात येईल, तेथे तेथे हिने जे केले आहे तेही हिच्या स्मरणार्थ सांगण्यात येईल. जे काही ती करू शकत होती ते तिने केले, हेच तो प्रत्येक मानवाला करण्यास सांगतो. परंतु लक्षात घेण्यासारखी महत्वाची गोष्ट म्हणजे मरियेजवळ आत्मिक सूक्ष्मदर्शीपणा होता, ज्याची येशूच्या प्रेषितांमध्ये ह्यावेळी उणीव होती. तिने त्याच्या शरीराला उत्तर कार्यासाठी आधीच सुगंधद्रव्य लावले ह्याविषयी विचार करा. ही गरीब अशक्त स्त्री ह्या घटनांच्या बाहेरच्या कडेवर उभी होती, ज्या घटना वधस्तंभाकडे वाटचाल करीत होत्या, व तिने प्रभू येशूला हे दाखविले की तिने त्याच्या उद्देशाला समजून घेतले आहे. शिष्यांपैकी कोणालाच ह्याची जाणीव झाली नाही, मात्र तिला झाली. त्या कुपीला फोडण्याद्वारे जो सुवास सगळीकडे पसरला, तो आज आमच्या दिवसापर्यंत शतकानुशतके पवित्र आत्म्याच्याद्वारे पसरलेला आहे. आज सुद्धा त्याच्या गोडव्याने लोकांची हृदय भरतात. येथे त्याच्या दुःख व यातनांच्या सावलीत कोणी होते, जिला ह्या सर्व गोष्टी समजल्यात. श्रोत्यानो, वाचायला हे फार सोपं वाटतं व कदाचित अर्थहीन सुद्धा वाटत असेल. काय आपणापैकी कोणी येशूकरिता अशा प्रकारची कुपी तोडली आहे, जिचा सुवास आमच्या सर्वांच्या जीवनात असून जो दुसऱ्यांसाठी आशीर्वादाचे कारण बनला आहे? आपणापैकी काही यहुदाप्रमाणे विचार करीत असतील, ज्यांना गरिबांची जास्त काळजी आहे. काय आपण खरोखर ते करीत आहात जे आपण करायला हवे? आता तिने जे इतके चांगले कार्य केले, त्या कार्यानंतर आम्हाला यहुदाचा विश्वासघात पाहायला मिळतो. 10 आणि 11 वचने सांगतात, नंतर त्या 12 जणांपैकी एक म्हणजे यहुदा इस्करियोत हा त्याला मुख्य याजकाच्या स्वाधीन करून देण्याच्या विचाराने त्यांच्याकडे निघून गेला. त्याचे म्हणणे ऐकून त्यांना आनंद झाला आणि त्यांनी त्याला पैसे देऊ केले. तेव्हा तो त्याला धरून देण्याची सोयीस्कर संधी पाहू लागला. श्रोत्यानो, येथे आम्हाला यहुदा त्याचे अंधकारातील कार्य करताना दिसतो. हा आता येशूला मारण्याचा कट करीत आहे. हा कट म्हणजे त्याची विश्वासघात करण्यास योग्य वेळेची प्रतीक्षा करणे. आम्हाला योहानाच्या शुभवर्तमानात आढळतं की प्रभूने यहुदाला म्हटले, तुला जे करावयाचे आहे ते लवकर करून टाक. म्हणून यहुदाने पुरुषांकडे जाऊन म्हटले असेल की तुम्ही लवकर जाऊन त्याला पकडा, कारण आमचा कट उघडकीस आला आहे. त्याने मला म्हटले आहे की तुला जे करावयाचे आहे ते लवकर कर.
तो कदाचित हे शहर सोडून सुद्धा जाईल. म्हणून ते लवकर सैनिकांना घेऊन त्याला अटक करण्याकरिता गेले. मार्क शुभवर्तमानामध्ये वापस जाऊन आम्हाला दिसतं की दुसरी जी गोष्ट नमूद करण्यात आली आहे ती म्हणजे प्रभू वल्हांडणाची तयारी करीत आहे. 14वा अध्याय 12वे वचन बघा. बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञ पशु मारित असत. त्या दिवशी त्याचे शिष्य त्याला म्हणाले, आपण वल्हांडणाचे भोजन करावे म्हणून आम्ही कोठे जाऊन तयारी करावी अशी आपली इच्छा आहे. वल्हांडणाच्या वेळी बेखमीर भाकरी खायची असे. निर्गमचे पुस्तक 12 ते 14 ते 20 वचने आम्हाला सांगतात, हा दिवस तुम्हाला स्मारका दाखल होईल. त्या दिवशी तुम्ही परमेश्वरासाठी मेळा भरून सण पाळावा. पिढ्यानपिढ्या अगदी कायमचा विधी समजून हा सण तुम्ही पाळावा. 7 दिवस तुम्ही बेखमीर भाकरी खावी. पहिल्याच दिवशी तुमच्या घरातील सर्व खमीर काढून टाकावे. पहिल्या दिवसापासून 7व्या दिवसापर्यंत जो कोणी खमीराची भाकरी खाईल त्याचा इस्रायलातून उच्छेद करावा. पहिल्या दिवशी तुमचा पवित्र मेळा भरवावा. तसाच 7व्या दिवशीही पवित्र मेळा भरवावा. ह्या दोन्ही दिवशी काही काम करू नये. मात्र प्रत्येक व्यक्तीच्या खाण्यापिण्यासंबंधाने जे काही करावयाचे असेल ते करावे. या प्रकारे तुम्ही बेखमीर भाकरीचा सण पाळावा, कारण ह्याच दिवशी मी तुमच्या सेना मिसर देशातून बाहेर आणल्या. यास्तव हा दिवस पिढ्यानपिढ्या कायमचा विधी म्हणून पाळावा. पहिल्या महिन्याच्या 14व्या दिवसाच्या संध्याकाळपासून तो त्या महिन्याच्या 21व्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत तुम्ही बेखमीर भाकरी खाव्या. 7 दिवसपर्यंत तुमच्या घरात खमीर मुळीच नसावे, कारण जो कोणी एखादी खमीराची वस्तू खाईल तो परदेशी असो की स्वदेशी असो, त्याचा इस्रायलाच्या मंडळीतून उच्छेद करावा. तुम्ही कसलाही खमीराचा पदार्थ खाऊ नये. तुमच्या सगळ्या घरात बेखमीर भाकरी खाव्या. आता शिष्य हे जाणून घेण्यास इच्छुक होते की ते वल्हांडणाचे भोजन कुठे करतील. थोड्याच वेळात, काही तासांमध्ये येशू वल्हांडणाचा जो अर्थ आहे तो पूर्ण करणार होता. 14वे वचन बघा. तो आज जाईल तेथल्या घरधण्याला असे सांगा, गुरुजी विचारतात, मी आपल्या शिष्यांसह वल्हांडणाचे भोजन करावे अशी माझी उतरावयाची जागा कोठे आहे. आता मला वाटतं पुन्हा येशूची मानवता ह्याद्वारे प्रगट करण्यात आली आहे. हे सुद्धा प्रगट करण्यात आले आहे की तेथे त्यावेळी त्याच्यावर प्रेम करणारे सुद्धा लोक होते व त्याच्यासाठी ते वल्हांडणाची तयारी करीत होते. ह्यावरून हे सत्य सुद्धा प्रगट होते की आमचा प्रभू सर्वज्ञानी परमेश्वर आहे. हा जो मालक होता त्याचे नाव दिलेले नाही, पण तो येशूच्या मागे चालणारा होता हे निश्चित. श्रोत्यानो, ही खोली ख्रिस्ताला आधीच देण्यात आली होती. येशूच्या 3 वर्षाच्या सेवा काळात हा माणूस त्याच्याकडे आला असावा व त्याने ती खोली आपण वापरावी अशी त्याला विनंती केली असेल. मला वाटतं त्याने म्हटले असेल की जेव्हा तू वल्हांडण पाळण्यास यरुशलेमेत येशील तेव्हा माझ्या ह्या खोलीत उतरशील. 15 आणि 16 वचने सांगतात, मग तो सजवून तयार केलेली एक माडीवरची मोठी खोली तुम्हाला दाखवील, तेथे आपल्यासाठी तयारी करा. मग शिष्य निघून नगरात गेले. तेव्हा त्याने सांगितल्याप्रमाणेच त्यास आढळले आणि त्यांनी वल्हांडणाची तयारी केली. लक्षात घ्या की उसन्या घेतलेल्या खोलीत ख्रिस्ताने वल्हांडण सण साजरा केला. अर्थातच ही खोली येशूसाठी तयार करण्यात आली होती, म्हणून मला वाटतं की ह्याविषयी आधीच गोष्टी झालेल्या असतील. त्या ठिकाणी घराचा मालक पाय धुण्यास नव्हता. हा खाजगी रीतीने साजरा करण्यात आलेला वल्हांडण होता, कारण येशूने म्हटले होते, मार्क शुभवर्तमान 14 अध्याय 14व्या वचनात, तेथल्या घरधण्याला असे सांगा, गुरुजी विचारतात, मी आपल्या शिष्यासह वल्हांडणाचे भोजन करावे अशी माझी उतरवयाची जागा कुठे आहे. ते खाजगी होते व त्या ठिकाणी घरच्या मालकाला व्यत्यय आणायचा नव्हता. जेव्हा ख्रिस्ताला शिंगरूची गरज होती तेव्हा त्याने शिष्यांना ते आणण्यास पाठविले व कुठलीही आडकाठी न येता त्यांना ते शिंगरू मिळाले. आता 17वे वचन बघा. मग संध्याकाळ झाल्यावर तो 12 जणांबरोबर आला. लक्षात घ्या श्रोत्यांनो की प्रभू येशू ख्रिस्त संध्याकाळी आला. वल्हांडण सूर्यास्ताच्या वेळी सुरू होत असे आणि तो अंधार पडल्यानंतर आला असावा. तो स्वतः तयार होईपर्यंत त्यांना जबरदस्ती करणार नव्हता. श्रोत्यांनो, पुढे 18 आणि 19 वचने सांगतात, आणि ते बसून भोजन करीत असता येशू म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, तुमच्यापैकी एक जण मला धरून देईल. तो माझ्याबरोबर जेवणार आहे. ते खिन्न होऊ लागले व एकामागून एक त्याला विचारू लागले, मी आहे काय तो.
तर सर्वांना माहीत होते की ते हे करण्यास समर्थ आहेत. आज सुद्धा लोकांना असं वाटतं की आम्ही हे कृत्य करू शकत नाही. परंतु लक्षात घ्या की आम्ही कोणत्याही प्रकारे चांगले नसून आम्ही पापी लोक आहोत. वेळ आल्यास आमच्यापैकी अनेक परमेश्वराकडे पाठ करून त्याच्यापासून दूर जाऊ शकतात. 20 आणि 21 वचने, तो त्यांना म्हणाला, 12 जणांपैकी एक जण म्हणजे जो माझ्याबरोबर ताटात हात घालीत आहे तोच. मनुष्याचा पुत्र तर त्याच्याविषयी शास्त्रात जसे लिहिले आहे त्याप्रमाणे जातो खरा. परंतु ज्या माणसाच्या हातून मनुष्याचा पुत्र धरून दिला जातो त्याची केवढी दुर्दशा होणार. तो माणूस जन्मला नसता तर ते त्याला बरे झाले असते. यहूदा इस्करियोतीने श्रोत्यानो त्याचा विश्वासघात करण्याचा निर्णय घेतला. यहूदाची जबाबदारी अधिक होती, कारण त्याला 3 वर्षांपासून येशूसोबत राहण्याची संधी मिळाली होती. स्तोत्रकर्त्याने स्तोत्रसंहिता 41 अध्याय आणि 9 वचनामध्ये लिहिले, जो माझा सखा, ज्याच्यावर माझा विश्वास होता, ज्याने माझे अन्न खाल्ले, त्यानेही माझ्यावर लाथ उगारली आहे. त्याने यहूदा इस्करियोतीकडे निर्देश केला आहे व मला वाटतं ह्यावेळी यहूदा त्यांना सोडून गेला. वल्हांडणाचे भोजन तो वल्हांडणाचा कोकरा म्हणून येणार ह्याकडे व प्रभुभोजन त्याच्या मृत्यूकडे मागे फिरून पाहते. भाकर त्याच्या शरीराविषयी जे तोडल्या जाणार होते त्याविषयी सांगते. लक्षात असू द्या श्रोत्यांनो की त्याच्या शरीराचे एक सुद्धा हाड तोडल्या गेले नव्हते. 22 ते 25 वचने पुढे सांगतात, ते भोजन करीत असता त्याने भाकर घेऊन व आशीर्वाद देऊन ती मोडिली आणि त्याच देऊन म्हटले, घ्या, हे माझे शरीर आहे. आणि त्याने प्याला घेतला व उपकारस्तुती करून त्यांना तो दिला आणि ते सर्वजण त्यातून प्याले. तो त्यांना म्हणाला, हे नवीन करार प्रस्थापित करणारे माझे रक्त आहे. हे पुष्कळांकरिता ओतिले जात आहे. मी तुम्हाला खचित सांगतो की मी देवाच्या राज्यात नवा द्राक्षरस पिईन त्या दिवसापर्यंत आतापासून द्राक्षवेलाचा उपज पिणारच नाही. मला वाटतं श्रोत्यानो ह्या ठिकाणी अनेक गोष्टी आहेत ज्या माझ्या मते मनोवेधक व महत्वाच्या आहेत. त्या भोजनाच्या वेळी तो प्याला अनेक वेळा फिरला. त्यावेळी ते हालेल स्तोत्रे गात असत. ही स्तुतीची स्तोत्रे होती, ज्यामध्ये परमेश्वराने त्याच्या निवडलेल्या लोकांसाठी जी अद्भुत पराक्रमाची कृत्ये केलीत त्यांचे वर्णन असे. ह्यामध्ये 115 ते 118 स्तोत्रांचा समावेश होता. हालेल यहुदी घरांमध्ये वल्हांडणाच्या भोजनाच्या वेळी व दुसऱ्या सणांच्या वेळी आणि हिब्रू वर्षात येणाऱ्या दुसऱ्या सणांमध्ये गाण्यात येत असे. असं दिसतं की 7व्या वेळेला त्याने ते पेय घेतले नाही, परंतु त्यांच्यासोबत प्रभुभोजनाची स्थापना केली. आता प्रभुभोज 1900 वर्षांपूर्वी त्याने आमच्याकरिता वधस्तंभावर काय केले ह्याकडे पाहते. वल्हांडण त्याच्या भविष्यातील येण्याकडे पाहते. परंतु वल्हांडण त्या 1000 वर्षाच्या राज्यात पुन्हा पूर्ववत होईल, स्थापित होईल, ज्याविषयी आम्ही एहेजकेलच्या पुस्तकात पाहतो. एहेजकेलचे पुस्तक 45 अध्याय आणि 21 वचन सांगतं, पहिल्या महिन्याच्या चतुर्दशीस तुम्ही वल्हांडण म्हणजे पुऱ्या सप्तकाचा सण पाळावा. ह्या सणात बेखमीर भाकर खावी. आणि ह्याचे कारण मला वाटतं श्रोत्यानो की 1000 वर्षांच्या काळात त्याच्या येण्याचे स्मरण करण्यात येईल. जेव्हा प्रथम ह्याची स्थापना झाली तेव्हा ते त्याच्या होणाऱ्या आगमनाकडे पाहत होते. 1000 वर्षाच्या काळात वल्हांडणाचा खरा अर्थ प्रगट होणार आहे. पॉल करिंथकरास पहिले पत्र 5 अध्याय आणि 7 वचनामध्ये म्हणतो, कारण आपला वल्हांडणाचा यज्ञ पशु जो ख्रिस्त त्याचे अर्पण झाले. आता 14 अध्याय 26 ते 31 वचने बघा काय सांगतात. मग एक स्तोत्र गाऊन ते तेथून जैतुनाच्या डोंगराकडे निघून गेले. नंतर येशू त्यांना म्हणाला, तुम्ही सर्वजण अडखळून पडाल, कारण असे लिहिले आहे की मी मेंढपाळाला मारीन आणि मेंढरांची दाणादाण होईल. तरी माझे पुनरुत्थान झाल्यावर तुमच्यापुढे मी गालिलात जाईन. पेत्र त्याला म्हणाला, जरी सर्व अडखळले तरी मी अडखळणार नाही. येशू त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, आज म्हणजे ह्याच रात्री कोंबडा 2 वेळा आरवण्यापूर्वी तू 3 वेळा मला नाकारशील. तरी तो फार आवेशाने बोलत राहिला. आपणाबरोबर मला मरावे लागले तरी मी आपल्याला नाकारणार नाही. सर्वजणही तसेच म्हणत होते. श्रोत्यानो, ज्या प्रकारे शिमोन पेत्राला आणि इतर शिष्यांना स्वतःची दुर्बळता ठाऊक नव्हती, तीच समस्या आमची सुद्धा आहे. आम्हाला आमची दुर्बळता ठाऊक नाही आणि आम्ही फार मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो,
पण खरे पाहता आमच्यामध्ये ते करण्याची क्षमता नाही. आज आम्हाला स्वतःच्या जीवनाचे परीक्षण करायचे आहे. प्रभू परमेश्वर ह्या विषयात आमचे मार्गदर्शन करो आणि आम्हाला आशीर्वाद देव.